जळगावमधील हतनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते। हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत। तापी नदी पात्रामध्ये त्यामुळे 60,777 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि याच विषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊया। प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। निश्चितच गुरुप्रसाद, आपण जर बघितलं तर मध्य प्रदेश, विदर्भ आणि हतनूर धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यातच हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे हे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेले आहे। त्यामुळे तापी नदी पात्रात तब्बल 60,777 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि प्रशासन देखील आता सतर्क झालेला आहे। मात्र अजून देखील विदर्भासह मध्य प्रदेश मधील काही भागांमध्ये आणि हतनूर धरण क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे अजून दरवाजे उघडण्याची शक्यता असून पाण्याचा विसर्ग हा वाढू शकतो। त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट झालेला असून नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गुरुप्रसाद, धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जळगावमधील स्थिती आपण बघतोय। हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे उघडण्यात आले।